जय हिंद. कशा आहात तुम्ही सर्व? मी संकेत कांटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, म्हणजेच विक्ट्री जी के अकॅडमीवरती. तर बघा, तुम्हाला माहीत आहे, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा आवडता विषय म्हणजे राज्यघटना. आणि ती राज्यघटना जी आहे, हे आपण जे आज अभ्यासाला सुरुवात करणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे की आपली भारताची राज्यघटना ही निर्मिती जी भारतीय राज्यघटनेची निर्मिती जी आहे ही कशी सुरू झाली. तर बघा, हे बघत असताना आपल्याला, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की शासन करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघितले असेल, एक राजेशाही, एक हुकुमशाही आणि एक लोकशाही. म्हणजेच काय, तर ह्या ज्या 3 पद्धती आहेत ह्याच्यामधून आपल्याला बघायला मिळेल काही जे आहेत हे मिक्स होऊन ज्या पद्धती बनत असतात. जसे की राजेशाही आणि लोकशाही मिळून जी बनते ती एक पद्धती जी आहे हे आपल्याला बघायला मिळेल की ब्रिटनमध्ये आहे. तिथं राजाही आहे, पंतप्रधानही आहे, राणीही आहे आणि पंतप्रधान सुद्धा आहे. तशाच प्रकारे आपल्याला काय आहे, हुकुमशाही. तसं तर जगामध्ये सांगायला कुठंच हुकुमशाही नाही आहे, बट आपण ज्यावेळेस नॉर्थ कोरियाला बघतो त्यावेळेस आपल्याला तिथे सरळ कळतं की तिथं हुकुमशाहीच आहे. तिथं जर कटिंगही करायची आहे, हेअर कटही करायचं आहे, तर जे ठराविक आहेत त्यांनी ठरवून दिलेले की महिलांना हे करावे लागते व पुरुषांना हे करावं लागते, तेच त्यांना करावे लागतात. त्याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस आपण ह्या ज्या 2 पद्धती सोडून देतो, कारण की आपल्या एक्झामला एवढं विचारले जात नाही आणि आपल्याला त्याच्याबद्दल एवढं जाणून घ्यायचं सुद्धा नाही आहे. ज्यावेळेस आपण लोकशाहीचा विचार करतो त्यावेळेस लोकशाहीमध्ये काय आहे, लोकशाहीचे काय होतात, 3 अंग होतात. हे मी तुम्हाला आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये काय आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. बघा, कायदे, कार्यकारी आणि न्याय. आता हे जे 3 आहेत हे 3 अंग कसे काम करतात हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. ज्यांना आठवत असेल त्यांनी बघा, कायदे मंडळाचं कार्य काय आहे, कायदे तयार करणं. कार्यकारी मंडळाचं काय आहे, ते सर्वत्र इम्प्लिमेंट करणं. आणि न्याय मंडळाचं कार्य आहे ते कायदे तपास करणं. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं जे भारतीय न्याय मंडळ आहे हे कसं आहे, हे स्वतंत्र आहे. कसं आहे, स्वतंत्र आहे. तर नंतर बघा, कायदे मंडळामध्ये कोण येतं, कायदे मंडळामध्ये आपल्याला बघायला मिळेल भारताची काय येते, संसद येते. कार्यकारी मंडळामध्ये कोण येतं, पीएम व त्यांचे मंत्रिमंडळ. आणि या संसदेमध्ये सुद्धा काय आहे, पीएम व त्यांचे मंत्रिमंडळातले जे आहेत किंवा सत्ताधारी पक्षाचे जे आहेत ते आहेतच, पण त्याला काय आहे, एक अपवाद म्हणून किंवा त्याला एक चॅलेंज म्हणून आपल्याला बघायला मिळेल की विपक्ष आहे. आता तुम्हाला जर एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, ज्यावेळेस संसदेमध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला बघायला मिळेल तिथं मोदीजी सुद्धा आहेत, अमित शहा सुद्धा आहेत. हे दोघं जे आहेत हे कोणता जर प्रस्ताव घेऊन आले असतील पारित करायसाठी, तर राहुल गांधी जे आहे ते त्या प्रस्तावाला आपल्याला बघायला मिळेल ते काही विरोध करतात. तो प्रस्तावामध्ये काही ते बदल सुचवतात. जर आपल्याला बघायला मिळेल, जर आपल्या संसदेमध्ये जर विपक्ष नसता तर काय झालं असतं की जे सत्ताधारी आहेत किंवा जे सध्या सत्तेमध्ये आहेत त्यांनी काय केलं असतं की त्यांना जो कायदा वाटला असता तो कायदा त्यांनी काय करून टाकला असता, पारित करून टाकला असता. तो नागरिकांच्या हिताचा असो किंवा नसो. त्याच्यामुळे जे आहे हे अपोजिशन असणं, विरोधी पक्ष असणं किंवा विरोधी नेता जो आहे हा चांगला असणं हे आवश्यक आहे. तर नंतर काय आहे, कार्यकारी मंडळामध्ये आपल्याला बघायला मिळेल, जर कुठला कायदा जर हा पोलीस खात्याशी संबंधित असेल तर तो आपल्याला बघायला मिळेल की गृह मंत्रालयाद्वारे तो सर्वत्र राबवण्यात येईल. कुठला जर कायदा डिफेन्स रिलेटेड असेल तर तो आपल्याला रक्षा मंत्रालयाद्वारे राबवण्यात येईल. कुठला कायदा जर अर्थ मंत्रालयाशी संबंधित असेल किंवा पैशाशी संबंधित असेल तर तो अर्थ मंत्रालय जो आहे तो त्याच्यावरती कार्य करते. आणि जो कायदा
इथून तयार झाला कायदे मंडळातून, कार्यकारी मंडळाने लावला आणि न्याय मंडळाने जो कायदा काय करायचा असतो, तो कायदा तपासायचा असतो की तो कायदा नागरिकांच्या कामाचा आहे, नागरिकांच्या भल्याचा आहे, त्याच्यामध्ये नागरिकांना काही हानी होत आहे का, नागरिकांचं जे जीवन आहे त्याच्यावरती काही परिणाम होत आहे का, अशा प्रकारचं जे आहे ही व्यवस्था लावण्यात आलेली आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पडलायला पाहिजे की आपलं न्यायमंडळ स्वतंत्र का आहे. तर न्यायमंडळ स्वतंत्र काय आहे आपलं बघा, कारण की जर न्यायमंडळ जर स्वतंत्र ठेवलं नसतं, जर न्यायमंडळामध्येच जर यातला कुठला जर व्यक्ती असता तर काय झालं असतं, यांनी याच्यामध्ये इंटरफिअर केलं असतं. आणि तसंही बघायचं झालं तर काय आहे या तिघांचं काय आहे. आता जर हा कुठला जर इथं जर कुठं गैरसोय होत आहे किंवा कुठला चुकीचं काम होत आहे तर न्यायमंडळ त्याला सांगतो की काम व्यवस्थित कर, हे चुकीचं होत आहे. कार्यकारी मंडळाने कुठला कायदा चुकीचा लावला तर न्यायमंडळ त्याला सांगतं हा इम्प्लिमेंट झालेला नाही बरोबर, हा व्यवस्थित कर. आता जर एखाद्या कायद्यामध्ये इथं लागू झाला पण काय झालं की इथून लागू झाला आणि तो इथपर्यंत आला की याच्यामध्ये गडबड आहे, तर हे काय सांगते इकडे सांगतं की जो कायदा तुम्ही पारित केला त्याच्यामध्ये गडबड आहे, दुरुस्त करा. ही जी व्यवस्था आहे ही आपल्याला जी आहे की आपल्या भारतामध्ये बघायला मिळते. त्यानंतर काय आहे, त्यानंतर आता आजचा आपला मुख्य टॉपिक जो आहे तो आहे राज्यघटनेची निर्मिती. तर बघा, राज्यघटनेची निर्मिती बघत असताना आपल्याला सर्वप्रथम माहीत असायला हवं की भारताची राज्यघटना जी आहे ही कशा प्रकारे किंवा कुठल्या देशाकडून घेण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये कुठल्या देशांकडून काय घेण्यात आलेलं आहे हे जे आहे आपल्याला समोर बघायचंच आहे. पण त्याच्या आधी आपल्याला काय बघायचं आहे की हे राज्यघटना जी आहे ते निर्माण करण्याची संकल्पना कुठून आली, किंवा जी आपली राज्यघटना ही एवढा वेळ जी बनली हिला बनायला एवढा वेळ कसा लागला हे आपल्याला पहिले समजून घ्यायचं आहे. तिच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे की ती राज्यघटना बनवण्याचा स्ट्रगल कुठून सुरू झाला, कसा सुरू झाला, हे जे आहे हे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे आहे ते बघायचं आहे. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये बघायला मिळेल की हा जो टॉपिक आहे या टॉपिकवरती एवढा भर दिला जातो की याच्यावरून तुम्हाला कुठल्या ना कुठल्या एक्झामला एक तरी प्रश्न जो आहे हा बघायला मिळेल. तर बघा काय आहे राज्यघटनेची निर्मिती. राज्यघटनेची निर्मिती बघत असताना सर्वात प्रथम लक्षात घ्या की राज्यघटना ही निर्माण कशी झाली. त्याच्यामध्ये बघा 1934ला आपल्याला बघायला मिळेल M.N. राव. कोण? M.N. राव. कधी? 1934ला. यांनी काय केली, सर्वात प्रथम काय होती मागणी केली, राज्यघटनेची मागणी केली. तर बघा 1934 M.N. राव यांनी राज्यघटनेची मागणी केली. आता M.N. राव कोण होते? हे साम्यवादी चळवळीचे कोण होते? प्रणेते होते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवत चाल. तदनंतर काय आहे, तदनंतर बघा, तदनंतर 1935ला काय झालं, आपली जी INC आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हिने काय केली की हिने ऑफिशियली जी आहे हे राज्यघटनेची मागणी केलेली आपल्याला बघायला मिळते. ते कधी? 1935ला. तर 1935ला काय झालं, INC म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय काँग्रेस पक्ष जो होता त्यावेळेसचा आताचा नाही, आताचाही समजा त्याच पक्षाची जी आहे हे अपडेटेड व्हर्जन आता आपल्याला बघायला मिळतं. पण याचं जे जुनं व्हर्जन आहे ते म्हणजे हे INC त्यावेळेसची. काय झालं की INCने
अधिकृतरित्या मागणी केली. आता याच्यामध्ये तुम्ही सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या की जे हे आहे अधिकृत आणि इतरची जी आहे, इथं काय आहे, हे आहे प्रथम. याच्यामध्ये लक्ष द्या, कारण की ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं की भारतात सर्वात प्रथम अधिकृतरित्या राज्यघटनेची मागणी कोणी केली, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, INC. आणि जर तुम्हाला विचारण्यात आलं की भारतात सर्वात प्रथम जर राज्यघटनेची मागणी कोणी केली, तर कोण, MN राव. हे तुम्ही लक्षात ठेवत चला. M माधवन राव यांनी जी आहे कधी 1934ला आणि INC ने 1935ला जी आहे हे मागणी केली. तर नंतर काय आहे, आता याच्यामध्ये INC ने आपल्याला बघायला मिळेल की काही अटी टाकल्या होत्या. त्या अटी कशा होत्या, अटी बघा, ज्या अटी होत्या INCच्या त्या काय होत्या, याच्यामध्ये होतं की जे सदस्य आहेत यांचं जे आपल्याला म्हणता येईल निर्वाचन कसं होणार, प्रौढ मताधिकाराने होणार. प्रौढ दुसरं काय होतं, बाहेरील हस्तक्षेपाशिवाय. बाहेरील हस्तक्षेपाशिवाय. आणि तदनंतर काय होतं की तदनंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या मागण्या कधी केल्या होत्या INC ने, ह्या मागण्या आपल्याला बघायला मिळतील 1938ला. ह्या मागण्या करण्यात आल्या. ह्या कोणी केल्या होत्या, PT नेहरू यांनी जे आहे त्या मागण्या केल्या होत्या. हे तुम्ही लक्षात ठेवत चला. तदनंतर आपलं पुढे काय आहे, पुढे बघा की आता काय झालं, आता जे आहे ही वर्ल्ड वॉरची कंडिशन जी आहे सेकंड वर्ल्ड वॉरची. आता सर्वांना मध्ये सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये आपल्याला बघायला मिळेल की जे आपल्यावरती राज्य करणारे ब्रिटिश होते यांचा जो आपल्याला म्हणता येईल यांची जी स्थिती आहे ही चांगली नव्हती. यांना युद्ध करण्यासाठी सैनिक हवे होते आणि भारताकडे जे संस्थानिक आहेत किंवा राजे रजवाडे आहेत त्यांच्याकडे खूप सैनिक होते, अस्त्रशस्त्र होते. आता काय करायचं की यांच्याकडून सैन्य न्यायचे आहेत, पण इकडे जे आहे हे आपल्याला बघायला मिळेल जे आहेत स्वातंत्र्य होण्यासाठी काय चालू, चळवळ सुरू आहे भारतामध्ये. आता काय करायचं, तर मग यांनी काय काढलं, 1939ला ऑगस्ट ऑफर काढली. त्या 1939च्या ऑगस्ट ऑफरमध्ये यांनी काय काय केलं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यपूर्व असं घोषित केलं. आता पुढे बघा, आता जे मेन काय आहे, ऑगस्ट ऑफर, हे तुम्ही लक्षात ठेवत चला. कधीची आहे ऑगस्ट ऑफर, ऑगस्ट ऑफर आहे 1940ची. 1940 काय झालं, ऑगस्ट ऑफर. आता या ऑगस्ट ऑफर मध्ये काय होतं की ही मागणी काय केली, यांनी मान्य केली. ऑगस्ट ऑफर मध्ये राज्यघटनेची मागणी मान्य. तदनंतर पुढे बघा, आता पुढे काय झालं, 1942ला काय झालं, स्टॅफर्ड क्रिप्स हा भारतात आला. काय त्याला आपण काय म्हणतो, क्रिप्स मिशन सुद्धा म्हणतो. कधी, 1942ला. आता 1942ला स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आला.
याचा याच्या उद्देश काय होता की भारतातील जे सर्व आहे याच्यामध्ये पाहणी करणं व भारतासाठी राज्यघटना निर्माण करण्यासाठी काय करायचं आहे, जे हे INC ने जे हे अटी घातलेल्या आहेत, रोगमताधिकाराने जे आहे ते सदस्याचे निर्वाचन व्हावे, बाहेरील हस्तक्षेप जो आहे याच्यामध्ये होऊ नये, ह्या अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत ह्या ज्या आहेत ह्या त्यांना पहिले इथं येऊन त्याचा आढावा घ्यायचा होता. त्यांनी एक स्टॅफोर्ड क्रिप्स हा जो आहे हा भारतात पाठवला. हा स्टॅफोर्ड क्रिप्स कधी आला? 1942ला. स्टॅफोर्ड क्रिप्स भारतात आला. आता काय झालं 1942ला? यालाच आपण काय म्हणतो? क्रिप्स मिशन. आता हा भारतात आला. याच्या ज्या मागण्या आहेत यांनी याचं सर्व सांगितलं की नाही भाई, आपल्याला अशा अशा प्रकारे जे आहे हे तुमचं संविधान बनवायचं आहे, अशा अशा प्रकारे आपण करू, अशा अशा प्रकारे राज्यघटना होईल, एवढे एवढे तुमचे हे राहतील, एवढे प्रांत राहतील, त्याच्यामध्ये एवढे रजवाडे येतील, एवढे हे होतील, एवढं ते येईल, त्याने सांगितलं. मग आता याने सांगितल्यानंतर काय झालं? याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जे मुस्लिम लीग जे आहे, मुस्लिम लीगच्या 2 मागण्या याच्यात येऊन पडल्या. आता मुस्लिम लीग जर बघायचं झालं तर त्यावेळेचा दुसरा सगळ्यात मोठा पक्ष भारतातला. पहिला कोणता होता? INC ला मागण्या मान्य होत्या. INCचं म्हणणं हेच होतं की एक देश बनवा आणि त्याच्यासाठी एक राज्यघटना. बट मुस्लिम लीगने याच्यात काय मागण्या केल्या? मुस्लिम लीगच्या मागण्या काय? तर मुस्लिम लीगच्या मागण्या सरळ होत्या की यांना काय पाहिजे होतं? 2 राज्यघटना, दोन देश, ह्या ज्या आहेत ह्या यांच्या मागण्या होत्या. 2 स्वतंत्र देश, 2 त्या स्वतंत्र देशांच्या राज्यघटना, अशा प्रकारच्या मागण्या ज्या त्या मुस्लिम लीगने घातलेल्या होत्या. आता याच्यामुळे काय झालं? या क्रिप्सला वापस जावं लागलं. हा क्रिप्स वापस गेला. आता यांना आता असं झालं की सोडायचं तर आहेच, कसं सोडावं, काय करावं? मग काय झालं? कॅबिनेट मिशन जे आहे हे भारतात आलं. आता कॅबिनेट मिशन याला काय म्हणतो आपण? 30 सदस्य समिती सुद्धा म्हणतो, कारण त्याच्यामध्ये 3 सदस्य होते. 3 सदस्य कोण? तर 3 सदस्य होते पॅथिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स आणि सर एव्ही अलेक्झांडर. हे जे आहे ते 3 सदस्य होते. आता काय आहे? कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन बघा, कॅबिनेट मिशन मध्ये किती सदस्य होते? 3. कॅबिनेट मिशन मध्ये सदस्य होते 3. पहिला एक म्हणजे कोण? त्याच्यामध्ये जो हा आधी येऊन गेलेला स्टॅफोर्ड क्रिप्स. दुसरा पॅथिक लॉरेन्स, आणि तिसरा एव्ही अलेक्झांडर. हे 3 जे आहेत हे याचे सदस्य होते. आता हे 3 सदस्य होते. आता काय झालं? हे भारतामध्ये आले. आता हे भारतामध्ये कधी आले? तर हे भारतामध्ये आपल्याला बघायला मिळेल 24 मार्च 1946ला आले.
1946ला आले. आता 24 मार्च 1946ला यांनी भारतामध्ये आल्यानंतर काय केलं की यांनी भारतामध्ये आल्यानंतर यांनी भारताची पाहणी केली. भारतामध्ये कशा प्रकारे काम चाललं आहे, कशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे, कशा प्रकारे काय आहे. तर मग काय झालं की यांनी 16 मे 1946ला काय केलं, हे आले आणि 16 मे 1946ला यांनी काय केलं, यांचा जो आपल्याला म्हणता येईल की जी योजना जी आहे ही योजना प्रकाशित केली. योजना प्रकाशित केली. आता योजना कशा प्रकारे होती की योजनेमध्ये बघा यांनी जी आहे सदस्य संख्या लिहून दिलेली होती की गव्हर्नरच्या प्रांतातून एवढे, ब्रिटिश भारतातून एवढे, संस्थानिकांची एवढे, असं सर्व प्रकारचे यांना जे आहे त्यांनी याचं काय दिलेलं होतं, ते स्पष्टता दिली होती. व त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम बघायला मिळेल की मुस्लिम लीगने जे आहे त्याच्यामध्ये येण्यास नकार दिला व आपल्याला बघायला मिळेल पाकिस्तानची जी आहे ही निर्मिती झाली. आता काय आहे, आता पुढे आपल्याला बघायचं आहे की हे जे आले होते, आता कॅबिनेट मिशन झालं आपलं, हे एवढं झालं. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. मग त्याच्या आधी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवत चला. बघा, कुठलंही चांगलं काम करत असताना, जसं की आता राज्यघटना निर्मिती करणारे डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी यांना काय झालेलं आहे वाटत की हे ज्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल की ज्यावेळेस यांनी काम करायला सुरुवात केली, महात्मा गांधीजी पहिले काय होते, पहिले ॲडव्होकेट होते, वकील होते, त्यांना बॅरिस्टर म्हणायचे. बॅरिस्टर म्हणजे परदेशातून जो आहे शिकून आलेला व्यक्ती, तो बॅरिस्टर होते. ते कोर्टामध्ये त्यांचा काय व्हायचा की त्यांची मजा घेतली जायची की याचा आवाज तर बारीकच आहे, याचा आवाज मुलीसारखा येतो. डॉक्टर B.R. आंबेडकर यांची मजा घेतली जायची की तुम्ही शिकू शकत नाही, तुमचं शिक्षण होऊ शकत नाही. दोन्ही व्यक्ती हे भारतातील सर्वात मोठे व्यक्ती होऊन गेले, सर्वात महान व्यक्ती जे आहेत हे दोनच या भारतात होऊन गेले. हे लक्षात ठेवत चला, कारण की जर लोक तुमच्या रसात आहेत की तुम्ही नाही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा तयारी करत आहे, MPSC मध्ये UPSC मध्ये काही नाही आहे, काही होणार नाही, असं नाही होणार, तसं नाही होणार, तुमचे पूर्ण हे 4-5 वर्ष वाया चालले जाणार, हे होऊन जाणार, ते होऊन जाणार, काहीच नाही होत. मी सांगतो तुम्हाला, जर नाही काही तर तुम्ही सगळ्या सब्जेक्टचं एवढे नॉलेज घेऊन चालले की जर तुम्हाला कुठं जर एखादा वकील जर म्हणत असेल की हा कायदा आहे, तर तुम्ही जर हे राज्यघटना जर तुम्ही शिकलेले असाल तर तुम्हाला माहिती आहे तो कायदा कुठून आला. तुम्ही इकॉनॉमी एवढे शिकलेले असाल की तुमच्याकडे जर कोणा GDP GNP जर म्हटलं तर तुम्ही समजून जाल की हा कायच्या कशाबद्दल बोलून राहिला, काय बोलून राहिला, हे तुम्ही समजून जासाल. तुम्हाला जर कोणी जर ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टमबद्दल विचारलं, तुम्ही ते सांगून देसाल की चालू कुठून होतं, खतम कुठून होतं, कुठल्या ह्याच्यात कुठे रिलीज होतं, काय होतं, हे तुम्ही सांगून द्या. हे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत बेटा. कारण की बघा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कॉम्पिटिटिव्ह एक्झामची डिमांड काय आहे, सरळ कॉम्पिटिटिव्ह एक्झामची डिमांड हे नाही आहे की तुम्ही जे आहे प्रत्येक विषयामध्ये मास्टर व्हावं. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची डिमांड हे आहे की तुम्हाला सर्व सब्जेक्टमधलं जे आहे हे बेसिक नॉलेज जे आहे हे असायला पाहिजे. ठीक आहे, समजत आहे तुम्हाला? भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्या नोट्स काढत चला. काही मुलं नोट्स काढत जा, कोणी स्क्रीनशॉट घ्यायचं असेल स्क्रीनशॉट घेऊन ठेवत जा. काही अडचण असली कमेंट टाका किंवा माझा नंबर जो आहे डिस्क्रिप्शनमध्ये राहतोच, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जय हिंद, जय भारत.